मुसळधार पाऊस पडत असल्याने मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेलेल्या मातेचा आणि मुलाचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडाळा परिसरात घडली। भरधाव बसने धडक दिल्याने एलोजियस वय 27 आणि तिचा मुलगा अँटोनी वय 7 या दोघांचा मृत्यू झाला। यावेळी आणखी 2 मुले तिच्या सोबत होती। सुदैवाने या अपघातामधून ती बचावली। या प्रकरणी पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला अटक केली आहे। मुंबईत पावसाचा जोर वाढत असल्याने दुपारनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। वडाळा येथे वास्तव्यास असलेली एलोजियस ही मुलांना आणण्यासाठी परिसरातच असलेल्या सेंट जोसेफ या शाळेत पोहोचली। 3 मुलांना घेऊन परतत असताना दुपारी 3च्या सुमारास बेस्ट बसने तिला धडक दिली। भरधाव बस येत असल्याचे पाहून तिने 2 मुलांना बाजूला सारले, मात्र ती आणि अँटोनी दोघे बस खाली चिरडले। गंभीर जखमी झालेल्या एलोजियस हिला सायन रुग्णालयात तर अँटोनी याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले। या ठिकाणी दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस चालक बाबू नागपन्ने वय 40 याला अटक केली। निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाबू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला।